नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेले महिनाभर आपल्या सगळ्यांच्या तोंडी जर का चर्चा आहे तर ती एकतर महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आणि भाजपमध्ये ज्या पद्धतीचे खटके उडत आहेत आणि त्यामध्ये संजय शिरसाटांनी जे विधान केलं त्यामुळे ही युती टिकणार का, ही एक चर्चा आहे. पण दुसरी चर्चा जी होती, जी आजपर्यंत सुरू होती, अगदी आज सकाळपर्यंत, ती म्हणजे या देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत, निवडणुका झाल्या आहेत, आता त्याचे निकाल लागत आहेत आणि आज निकालाचा दिवस. त्यामुळे या 5 राज्यांमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार? भाजप पश्चिम बंगाल काबीज करणार का? केरळमध्ये डावे आणि काँग्रेस यांच्यामध्ये जी लढत आहे त्याचं काय होणार? आणि सगळ्यात एक विशेष लक्ष होतं ते म्हणजे तमिळनाडूकडे. कारण तमिळनाडूमध्ये विजय थलपती हा अभिनेता जो आहे, जो स्टार आहे तिथला, तो यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि आपण सगळं बघितलंय की प्रचंड गर्दी त्याच्या रॅलीला होत होती. त्यामुळे विजय थलपतीचं काय होणार, ही सगळी एक इंटरेस्टिंग म्हणजे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आज 4 मे निकालाचा दिवस. म्हणजे मी सकाळपासून बघतोय, मी आज ट्रेननी जेव्हा प्रवास केला तेव्हा सगळी लोक एकतर आपल्या मोबाईलमध्ये न्यूज बघतायत, काही लोक घरी टी व्हीच्या समोर बसून आहेत की पश्चिम बंगालचं काय होणार. लोकांना खूप इंटरेस्ट आहे, कारण ममता बॅनर्जी आज गेले 15 वर्ष पश्चिम बंगालच्या सत्तेमध्ये आहेत, त्या मुख्यमंत्री आहेत आणि आता 4थ्यांदा त्या मुख्यमंत्री होतील असा एक अटकळही बांधली जात होती किंवा तशा पद्धतीचं एक वातावरण हे तयार होत होतं. पण भाजप सुद्धा यावेळेला काहीही झालं तरी पश्चिम बंगाल हे आपल्या ताब्यात घ्यायचं, पश्चिम बंगालमधून ममता दीदींचं सरकार हे उलथवून टाकायचं. हे सगळे भाजपचे पूर्ण डाव, राजकीय डाव हे भाजपने आखलेले होते. त्या पद्धतीने गेले दीड महिना भाजप पश्चिम बंगालमध्ये रणनीती आखत होतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये मुंबई महापालिका आपल्याला ताब्यात मिळवायचीच आहे, हे ज्या पद्धतीने भाजपनी ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीने भाजपनी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी जी रणनीती आखली आणि अखेर मुंबई महापालिका ताब्यात आली सुद्धा, अगदी त्याप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये भाजप अक्षरशः ठाण मांडून बसलं होतं. आपल्याकडचे देखील महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले होते. वेगवेगळ्या राज्यांचे भाजपचे वरिष्ठ नेते हे तिकडे प्रचारासाठी जात होते आणि यावेळेला चित्र असंच होतं, कारण मागच्या वेळेला देखील भाजपनी चांगल्या पद्धतीने त्यांचे उमेदवार हे निवडून आणलेले होते. जवळपास 70-75 उमेदवार निवडून आले होते आणि ही संख्या कमी नाही आहे. एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपनी तिकडे एंट्री मारलेली होती. एंट्री मारण्यापेक्षा भाजप तिथला प्रमुख विरोधी पक्ष बनलेला होता आणि अशा वेळेला आता सत्तेमधला एक प्रमुख पक्ष भाजपला बनायचं होतं आणि त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न सुरू होते. आज सकाळपासून जेव्हा निकालांना सुरुवात झाली तेव्हापासून आपण बघितलं तर पहिलीच आघाडी जी आली ती भाजप 5 जागांवर आघाडी, अशा पद्धतीची पहिली बातमी आपल्या डोळ्यासमोर येऊन धडकली. आणि त्यानंतर ही आघाडी भाजपने कुठेही मागे पडू दिले नाही. म्हणजे दोघांमध्ये ममता दीदी असतील किंवा भाजप असेल, या सुधेंदू अधिकारी, म्हणजे आपण पश्चिम बंगालचा विचार केला तर सुधेंदू अधिकारी हे तिथले प्रमुख चेहरा होता भाजपचा आणि या दोघांमध्ये प्रचंड टसल, काटेकी टक्कर या पद्धतीने सगळं टसल आपल्याला बघायला मिळाले. आणि सकाळपासून जी आघाडी भाजपने घेतली, अगदी काही आकड्यांनी ममता दीदी या मागे होत्या, पण पुढे जसे म्हणजे आपण म्हणतो की पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, तिसऱ्या फेरीनंतर तर भाजपने जी मुसंडी मारली ती जवळपास 150 जागांवर. म्हणजे आता देखील मी जो व्हिडिओ करतोय तो व्हिडिओ करत असताना जवळपास 75 ते 80% निकाल हे स्पष्ट झालेले आहेत. अवघे आता 20% निकाल आहेत, पण तरीही एक कल जो आहे किंवा चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे की भाजप, माझ्या मते भाजप 190 जागांवर तिथे भाजप आघाडी घेतलेली आहे आणि माझ्या मते 100 किंवा 100च्या आतच ममता दीदी या रोखल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता भाजप हा बहुमताचा आकडा गाठून पुढे गेलेली आहे. याचा अर्थ आता पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येते हे निश्चित झालेलं आहे आणि 15 वर्षांनंतर
ममता बॅनर्जींची सत्ता ही उलथवून टाकण्यामध्ये भाजपला यश आलंय. आता यातल्या 2-3 मुद्द्यांकडे जर आपण बघितलं तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा उजव्या विचारसरणीचं सरकार हे येतंय. या दृष्टीतनं आपल्याला बघायला पाहिजे. हा एक प्रकारचा इतिहास घडवला गेलाय पश्चिम बंगालमध्ये, या दृष्टीतनं आपल्याला बघायला पाहिजे. पण हे बघत असताना ममता दिदी एवढ्या स्ट्रॉंग तिथे होत्या, 3 टर्म त्या सत्तेमध्ये होत्या, त्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. असं नेमकं काय घडलं की भाजपने एवढी जोरदार मुसंडी मारली, याचा जर आपण विचार केला तर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. एक लक्षात घ्या, अगदी स्वाभाविकपणे जी अँटी इन्कम्बन्सी असते, म्हणजे सलग 10-15 वर्ष जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा लोकांना आता सत्तेमध्ये बदल हवा असतो. त्या पद्धती आणि कारण तोचपणा आलेला असतो. कामं धीम्या गतीने जात असतात, वेगवान कामं होत नसतात आणि आता पुढची पार्टी काहीतरी बदल घडवेल अशा पद्धतीचा एक लोकांचा मानस असतो. त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी ही असणार हे त्यावेळेला गृहीत धरण्यात आलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे जर दुसरे काही मुद्दे आपण बघितले तर यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लोकांमध्ये ममता दिदींच्या सरकारबद्दलचा एक रोष बघायला मिळाला. तो भ्रष्टाचार जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय, या बाबतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकांमध्ये नाराजी बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर 3 टर्म ममता दिदींचं सरकार असून सुद्धा पश्चिम बंगालमध्ये विकास त्या प्रमाणात झालाय का, तर तो झालेला नाही आहे. आणि त्यामुळे लोकांमध्ये की ममता दिदींची सत्ता असून सुद्धा पश्चिम बंगालमध्ये काही विकास नाहीये अशी एक भावना होती. या वेळेला भाजपने असं सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर जो महिला वर्ग आहे, ज्या पद्धतीने आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना राबवली गेली, त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये आम्ही महिलांना एक चांगल्या पद्धतीची एक अमाऊंट ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करत जाऊ. आता ममता दिदींच्या सरकारमध्ये ती होतीये, ती 1,500 रुपये काहीतरी होतीये. पण भाजप असं म्हणली की आम्ही 3,000पर्यंत ही रक्कम वाढवू. म्हणजेच काय तर 3,000पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते आणि ही काही कमी नाही आहे. एक लक्षात घ्या, आपण 3,000 महिना असा जर विचार केला तर 36,000 रुपये वर्षाला एक छोटा उद्योग सुद्धा महिला या पैशांमधनं सुरू करू शकतात, जे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये चित्र बघायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे महिला वर्ग देखील जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या बाजूनी वळलेला आपल्याला बघायला मिळाला. दुसरी गोष्ट असं वाटत होतं की मुस्लिम जो टक्का आहे तिथे, म्हणजे जवळपास 32-33% मुस्लिम समाज तिथे आहे, त्यामुळे तो सगळा समाज ममता दिदींच्या पाठीमागे जाईल असं एक चित्र वाटत असताना देखील तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाकडनं ते मतदान झालेलं नाही आहे. किंवा असंही आपण म्हणू शकतो यावेळी पश्चिम बंगालमध्ये जी टक्केवारी वाढली मतदानाची ती अभूतपूर्व अशी होती. म्हणजे 93%, 96% अशापर्यंत 2 टप्प्यांमधलं मतदान गेलेलं आहे. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजेच यावेळी लोकांनी ठरवलं होतं की आता सत्ता परिवर्तन हे करायचं आणि त्या पद्धतीने भाजपची सत्ता ही आता तिथे आपल्याला येताना बघायला मिळते. एक तिथे खूप मोठा प्रचार भाजपच्या विरोधामध्ये झाला तो SIRच्या बाबतीमध्ये. म्हणजे जे मतदार याद्या आहेत त्यातले जे बोगस मतदार आहेत, ज्यांची किंवा जे आता हयात नाही आहेत असे मतदार आहेत, अशांची नावं वगळण्यात आली त्या सगळ्या SIR प्रक्रियेमधनं. आणि जवळपास ती किती वगळण्यात आली तर जवळपास 90 ते 93 लाख मतदारांची नावं या SIR योजनेमधनं, योजना म्हणण्यापेक्षा या सगळ्या यंत्रणेमधनं ती डिलीट करण्यात आलेली आहे. त्याचा एक रोष ममता दिदींनी त्याचं म्हणजे तो हायलाईट केला मुद्दा. आणि असं वाटत होतं की हा SIRचा मुद्दा भाजपच्या अंगलट येईल किंवा भाजपवर तो बुमरँग पद्धतीनं उलटेल, पण तसं होताना दिसलेलं नाही आहे. म्हणून आपण बघतोय की पश्चिम बंगालमध्ये जर का थोडक्यात बोलायचं झालं तर अँटी इन्कम्बन्सी, भ्रष्टाचार आणि महिला वर्गाने हे ठरवलं की आता आपल्याला बदल हवाय आणि तो बदल भाजपच्या रूपाने विकास कामं हवी आहेत. आणि त्या दृष्टीतनं मग भाजपला मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या,
म्हणजे याच्या पुढे जर का कोणी ईव्हीएमच्या बद्दलचा जर का उल्लेख केला तर ईव्हीएमचे बदले घोटाळे हे नाही आहेत, हे पहिल्यांदा लक्ष. भाजप कायम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विचार करून तशा पद्धतीची रणनीती आखत असते आणि तोच भाजपचा विजय असतो. मग भाजप धार्मिक ध्रुवीकरणाचा विषय घेत असतं, भाजप जातीपातीच्या राजकारणावर सखोल काम करत असतं, त्याचप्रमाणे स्थानिक मुद्दे जे असतात त्या मुद्द्यांवर भाजप काम करत असतं. त्यामुळे या सगळ्यांवरचा जर का एकत्रित परिणाम आपण बघितला तर पश्चिम बंगालमध्ये आज भाजपची सत्ता आता येते आहे किंवा येऊ घातलेली आहे किंवा ती आलेली आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आता मुख्यमंत्री कोण करणार, कारण भाजप कायम धक्कातंत्राचा वापर करत असतं. सुधेंदू अधिकारीच तिथे होतील का मुख्यमंत्री काही सांगता येत नाही. शेवटी भाजपचे वरिष्ठ नेते काय पद्धतीचा विचार करतात हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. दुसरा जो एक फोकस होता आपल्या सगळ्यांचा तो होता म्हणजे तमिळनाडूमध्ये काय होत आहे. कारण तमिळनाडूमध्ये फार इंटरेस्टिंग कायमच लढती झालेल्या आहेत. तमिळनाडूमध्ये आपण बघितलं DMK आहे, अण्णा द्रमुक आहे आणि यावेळी TVK म्हणजे विजय थलपती जो आहे, विजय थलपती हा दक्षिणेतला स्टार आहे. म्हणजे आपल्याकडे कसे जे स्टार आहेत तशा पद्धतीचा विजय थलपती हा फिल्ममधला स्टार आहे आणि प्रचंड मोठा जो क्राऊड आहे, यंग क्राऊड, हा विजय थलपतीच्या मागे उभा राहिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. विजय थलपतींनी जेव्हा प्रचाराच्या दरम्यान रोड शोज केले, रॅलीज केल्या, तेव्हा ज्या पद्धतीने विजय थलपतीला जी गर्दी बघायला मिळाली, त्याच्या पाठीमागे जी काही तमिळनाडूतली जनता आहे, असं यंग लोक जे आहेत हे आपल्याला बघायला मिळालं. यावरून असा अंदाज बांधला जात होता, अटकळ बांधली जात होती की विजय थलपती हा आता या रेसमधला एक प्रमुख नक्की चेहरा असणार आहे. पण तरी द्रमुक असेल, अण्णा द्रमुक असेल, यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने तिथे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की तमिळनाडूच्या संस्कृतीचा जो एक तिथला जो ठेवा आहे त्याचं जतन करत हे दोन्ही पक्ष आतापर्यंत आपली वाटचाल करतायत. त्यामुळे असं वाटलं होतं की TVK हा जो थलपतीचा पक्ष आहे हा तेवढी मुसंडी मारू शकेल का. कारण आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की रजनीकांत यांनी प्रयत्न केला, पण रजनीकांत यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, अर्थात त्यांनी माघारच घेतली. पण अभिनेता जो कमल हसन आहे तो तेवढा यशस्वी झालेला आपल्याला बघायला मिळाला नाही. किंवा माझ्या मते अजून एक नाव आहे की तिथल्या एका स्टारचं की जो त्याच्यामध्ये विजय होऊ शकला नाही, तो म्हणजे प्रकाश राज सुद्धा काही फार मोठा विजय प्राप्त करू शकला नाही. पण जे विजय थलपतींनी केलाय ते अभूतपूर्व, म्हणजे त्यांनी इतिहास घडवलाय तमिळनाडूमध्ये. आणि तमिळनाडूची देखील एक संस्कृती आपल्याला बघायला मिळते, ती राहिलेली आहे. म्हणजे जे फिल्ममधनं येणारे तिथले जे कलाकार आहेत तेच पुढे राजकारणामध्ये यशस्वी होताना सुद्धा आपण बघितलेले आहेत. त्यामुळे तो देखील एक करिश्मा विजय थलपतीचा आपल्याला बघायला मिळतोय. विजय थलपतींनी यामध्ये जर का काही कॅश काय केलं असेल तर त्याची जी स्टार व्हॅल्यू आहे ती त्यांनी कॅश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं विजय थलपतीच्या मागे जी झेंझी पिढी आहे, ही सगळी झेंझी पिढी ही विजय थलपतीच्या मागे उभी राहिली. यंग लोक, तरुण मुलं ही विजय थलपतीच्या मागे राहिली. त्याचप्रमाणे सामान्य माणूस, मध्यमवर्गीय, मध्यम एज असणारा माणूस हा विजय थलपतीच्या मागे राहिला. त्याचप्रमाणे अगदी वृद्ध लोकसुद्धा विजय थलपतीच्या मागे उभं राहताना बघायला मिळाली. मग हा करिश्मा कसा झाला तर खूप सिंपल सांगतो. एक तर विजय थलपतीची क्रेज आणि दुसरं जे मी म्हटलं की तमिळनाडूची जी एक संस्कृती आहे, या संस्कृतीला मी पुढे घेऊन जाणार आहे, या संस्कृतीचं मी जतन करणार आहे, हा विजय थलपतींनी एक फोकस त्याच्यातनं ठेवलेला आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याच पद्धतीने एक सामाजिक कामामध्ये मी स्वतःला, माझा पक्ष हा सामाजिक कामामध्ये प्राधान्य देईल, कामामध्ये अग्रेसर राहील, हे त्यांनी त्याच्यामध्ये ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा एकत्रित परिणाम जर बघायला मिळाला तर TVK हा विजय थलपतीचा पक्ष यांनी तमिळनाडूमध्ये इतिहास घडवलेला आहे. आता 107 जागांवर विजय थलपतीच्या पक्षाने आघाडी घेतलेली आहे, बहुमत नाही आहे. त्यामुळे आता बघायला लागेल की विजय थलपतीला कोणाबरोबर अलायन्स करावं लागतंय, मग मुख्यमंत्री तमिळनाडूचा कोण होणार. माझं तरी रीडिंग असं सांगतंय की विजय थलपती हाच तमिळनाडूचा मुख्यमंत्री होईल, कारण त्याच्यासाठी तो राजमार्ग आता पूर्णतः मोकळा झालेला आहे. आता तिसरं जर आपण बघितलं, कारण तिसरं इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे केरळ.
केरळमध्ये आतापर्यंत डाव्यांची सत्ता होती, पण या डाव्यांची आता एकूणच आपण देशभरामधलं जर चित्र बघितलं तर डाव्यांची सत्ता, मग डाव्यांची सत्ता तसं बघायला गेलं तर पश्चिम बंगालमध्ये पण होती, पण पश्चिम बंगालमध्ये आज औषधाला सुद्धा डावे शिल्लक राहिलेले नाही आहेत. आज केरळमध्ये तीच परिस्थिती आपण बघतोय. डाव्यांची सत्ता होती म्हणजे केरळमधला जर विचार केला तर माकप, तर या डाव्यांच्या सत्तेला फार प्रभाव या वेळेला केरळमध्ये टाकता आलेला नाही आणि त्या मनाने मग काँग्रेसनं आपला प्रभाव मात्र तिकडे खूप चांगल्या पद्धतीने जमवला आहे. म्हणजे आता थोडक्यात काँग्रेस तिथे सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला ना तुम्हाला मी सांगतो की आता या 5ही राज्यांमध्ये काँग्रेसला दक्षिणेकडची जी राज्य आहेत म्हणजे केरळ असेल आणि तमिळनाडू असेल, या 2 राज्यांवर काँग्रेसनी प्रचंड फोकस आपला ठेवलेला होता. याचं कारण असं आहे, आत्ता जर का काँग्रेसची सत्ता जर तुम्ही बघितली तर ती कर्नाटकमध्ये आहे, ती तेलंगणामध्ये आहे आणि ती जर तमिळनाडूमध्ये आली असती, तिकडे केरळमध्ये आली असती तर पूर्ण दक्षिणेकडचा जो बेल्ट आहे तो काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेला असता. त्यामुळे काँग्रेसनी प्रामुख्याने प्रयत्न केले की तमिळनाडू आणि केरळ हे आपल्या ताब्यामध्ये यावं, पण केरळमध्ये काँग्रेस आपली सत्ता बनवू शकताय, पण तमिळनाडूमध्ये तशा पद्धतीचं चित्र काही काँग्रेसला जमवता आलेलं नाही. त्यामुळे ते राज्य तर तमिळनाडू काँग्रेसच्या हातनं गेलेलं आहे, तिथं TVK विजय थलपतींनी बाजी मारलेली आहे. पण केरळामध्ये केरळ हा राहुल गांधींनी शाबूत ठेवलेला आहे, काँग्रेसनी शाबूत ठेवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींचं वायनाड हे त्यांचं घरचं मतदारसंघ आहे. म्हणजे आपण बघितलंय अमेठीमधनं सुद्धा राहुल गांधी उभे राहिले आणि वायनाडमधनंही उभे राहिले, पण ते जिंकून आले होते वायनाडमधनं. त्यामुळे वायनाड केरळमध्ये काँग्रेसला आणि राहुल गांधींना ते ज्या पद्धतीचं समर्थन आहे ते आत्ता या निकालामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की काँग्रेस तिथे आता सत्ता स्थापन करतेय. भाजपला तिकडे शिरकाव करायचा होता, कारण आजपर्यंत भोपळा सुद्धा भाजप फोडू शकला नव्हता. आजही अशी स्थिती होती की भाजप एकतरी उमेदवार येईल का, पण 3 उमेदवार म्हणजे आत्ता मी जो हा व्हिडिओ करतोय तोपर्यंतचं चित्र मी तुम्हाला सांगतोय की त्यांचे 3 उमेदवार हे आघाडीवर आहेत. हे 3 उमेदवार जर का आले केरळमध्ये निवडून तर भाजपनी भोपळा फोडलेला आहे आणि केरळमध्ये 3 उमेदवार हे भाजपचे निवडून येतील. आणि एक लक्षात घ्या, 3 उमेदवार जर का भाजपचे निवडून आले तर ते हलक्यात घेऊन चालणार नाही. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, अगदी कमी 5-10 उमेदवारांच्या संख्येवरनं आज भाजपनी तिथे सत्ता मिळवलेली आहे. भाजपनी एकदा शिरकाव केला एखाद्या राज्यामध्ये की तो हळूहळू विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्या इतपत मोठा होतो आणि त्यानंतर तो पार सत्तेपर्यंत स्वतःला घेऊन जातो. त्यामुळे जर हे 3 उमेदवार आघाडीवर असतील तर केरळसाठी सुद्धा खूप आत्मचिंतनाची गोष्ट असेल, खूप धोक्याचा इशारा असेल, कारण केरळमध्ये सुद्धा मग भाजप वेगवेगळ्या पद्धतीने आपले हातपाय पसरवू शकतं. आता जर आपण विचार केला तर आसाममध्ये आपल्याला माहिती आहे हेमंत बिस्व शर्मा हे तिथले मुख्यमंत्री. आसाम हे भाजपकडचीच सत्ता होती, ती भाजप टिकवणार हे आपल्याला माहिती होतं. त्याचप्रमाणे पुद्दुचेरीमध्ये सुद्धा भाजप आपली सत्ता टिकवणार याच्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतं. त्यामुळे या 2 राज्यांच्या निकालाकडे खरं तर फारसं कोणाकडे लक्ष नव्हतं, म्हणजे कोणाचं लक्ष नव्हतं गेलं नाही, पण 3 राज्यांकडे जसं मी म्हटलं तसं लक्ष होतं. त्यातून पुद्दुचेरी हे केंद्रशासित राज्य आहे. पण आसाममध्ये असं काय घडलं तर आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा यांनी एकतर लक्षात घ्या, तिथे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग हेमंत बिस्व शर्मा यांचा यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी तिथे ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम हा एक सगळा भाग, एक स्ट्रॅटेजी वापरली. त्याच्यामध्ये बिस्व शर्मा कायम म्हणायचे की मी अशा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाहीये जे इथले स्थानिक आहेत, पण जे बांगलादेशकडनं आलेले आहेत यांच्या विरोधामध्ये मात्र आमची मोहीम आहे. पण ते भाषणांमधनं जेव्हा बोलायचे तेव्हा एक हिंदू मुस्लिम तेढ हीच त्यांच्या भाषणामधनं आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणामध्ये बिस्व शर्मा हे यशस्वी झाल्याचं बघायला मिळत आहे. आणि मग त्यांनी जे काही आसामसाठी जे काही काम केलेलं आहे, आसामच्या जनतेला जी काही आश्वासनं त्यांनी दिलेल्या होते, ज्या योजना त्यांनी पुढे आणलेल्या होत्या, त्या सगळ्या योजना तिथे काम करून गेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एकूण जर का आपण आता या 5ही राज्यांचा जो आढावा घेतलाय, या 5 राज्यांपैकी 3 राज्य भाजपनी काबीज केलेली आहेत. 2 राज्यांवर
भाजपला आपली मोहर किंवा आपली सत्ता आणता आलेली नाही. त्यातलं केरळ आणि तमिळनाडू हे एक राज्य आहे. आता तमिळनाडूमध्ये विजय थलपती कोणाबरोबर अलायन्स करतोय, कारण इकडे अण्णा द्रमुक बरोबर भाजप हा त्यांच्या बरोबर मित्रपक्ष आहे. त्यामुळे कदाचित भाजप विजय थलपतींच्या बाबतीमध्ये काही अलायन्स करण्याच्या दृष्टीनं काही बोलचाली करतोय का, त्याला विजय थलपती समर्थन देतोय का, ह्या सगळ्या आता पुढच्या राजकीय घडामोडी या वेगाने घडतील. आता हे सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मी माझ्या थंबमध्ये सुद्धा जे हेडिंग दिलंय की या पश्चिम बंगालमध्ये जी आज भाजपची सत्ता आलेली आहे याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि याचे धक्के हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नक्की बसणार आहेत. ते काय बसणार आहेत, ते कसे बसतील आणि येणाऱ्या 2029 मध्ये महाराष्ट्रातलं राजकारण कशा वळणाने जाईल हे देखील पश्चिम बंगालच्या या निकालानंतर खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण पश्चिम बंगालचा हा निकाल आणि भाजपची तिथे सत्ता येणं म्हणजे देशाच्या राजकारणाची दिशा बदलणं हे मी तुम्हाला आधीच म्हटलं. त्याचप्रमाणे याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होईल. शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. याच्यावरचा विस्तृत व्हिडिओ आपण नंतर करू. पण माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.